मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील बदलाला स्थगिती दिली। त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने RTE प्रवेशासाठी राबवली जात असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया थांबवली। त्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थी चांगल्या शाळेत शिक्षण घेण्यापासून वंचित आहेत। याचबरोबर शिक्षण संस्था चालकांचे 1800 कोटी राज्य सरकारकडून देणे प्रलंबित आहे। ही रक्कम संस्था चालकांना तात्काळ अदा करावी या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सरकार विरोधात आंदोलन केलं। यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला। तर हे फसवा सरकार RTE कायद्यात बदल करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याची टीका ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली। होत नाहीये कारण हे बेजबाबदार सरकार आणि विशेषतः त्या खात्याचे मंत्री आज सुद्धा साधारण 3000 ते 3200 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, परंतु त्यांना एक साधारण शाळा सुरू होऊन 22 दिवस झाले त्यांना वर्गात घेत नाही आहेत। मग त्या मुलांनी त्या पालकांची अवस्था काय असेल? एकीकडे म्हणायचं की मोफत शिक्षण दिलं जातं, शिक्षण हा मूलभूत पाया आहे, हा शिक्षणामुळे आपल्या देशाचं भवितव्य घडते, आणि इकडे शिक्षणाला पैसे सरकार देत नाही, बेजबाबदार सरकार। त्या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी ज्या राजर्षी शाहू महाराजांनी मोफत शिक्षण सक्तीय शिक्षण दिलं, जो शिक्षण घेणारा त्याला दंड आकारणी सुरू केली, आणि ह्या राज्यामध्ये शाहूंचा विचार कुठं गेला ह्या लोकांचा, ह्या सरकारचा? हे फसवं सरकार शिक्षणाच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेते आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नुकसान होलेलं आहे। आणि म्हणून ताबडतोब शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घेऊन लोकांना जो प्रवेश प्रलंबित आहे ते प्रवेश RTEच्या खाली जे आहेत ते प्रवेश ताबडतोब देण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी अशी मी ह्या सरकारला विनंती करतोय। आणि म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आम्ही 1 तासाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। या आंदोलनाप्रसंगी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले, हर्षल सुर्वे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।